सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला शिवरायांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट. 4 डिसेंबर 2023 मोदींच्या हस्ते झालेला अनावर. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर चव्हाणांकडून पाहणी. राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारला, त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. चव्हाण यांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी. पुतळा नौदलाने उभारलेला होता. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. नौदलाचे अधिकारी उद्या राजकोट किल्ल्याला भेट देणार. शिंदेंची माहिती. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याला प्राधान्य. पुतळा कोसळल्यावर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम ठाण्यातल्या कंत्राटदारावर दिलं. त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करा. खासदार अमोल कोल्हेंची मागणी. तर शिवभक्तांना शांतता राखण्याचंही आवाहन. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. केवळ पंतप्रधानांच्या हस्ते पुतळा उभारायचा होता. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकारला कामाच्या दर्जाचंही देणं घेणं नसल्याचा आरोप. महाराष्ट्राच्या इतिहासात शिवरायांचा लावलेला पुतळा कधीच पडलेला नाही. असा कमकुवत पुतळा बसवताच कसा? राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा कोसळला. आता शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी करा. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची मागणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर राज्यभरात आंदोलन करू. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा इशारा. सिंधुदुर्गच्या मालवणमधील पीडब्ल्यूडी कार्यालयाची आमदार वैभव नाईक यांच्याकडून तोडफोड. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं संताप व्यक्त. राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिलं होतं त्याला काळ्या यादीत टाका. सुप्रिया सुळेंची मागणी. राजकोट किल्ल्यावरील पुतळा बसवण्याचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर महाविकास आघाडी आक्रमक. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शनं. महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाहणी. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्थानिक नेते उपस्थित. मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करा. मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी नव्या तंत्रज्ञानाने भरले जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. महामार्गाच्या कामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतःहून लक्ष घातलंय. शिंदेंची प्रतिक्रिया. रायगडच्या माणगावमध्ये रस्त्याचं काम बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण. संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून निर्देश. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावेळी महाविकास आघाडीची निदर्शनं. महिलांवरील अत्याचाराप्रकरणी योग्य ती कारवाई होत नसल्यानं कार्यकर्ते संतप्त. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न. आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार. आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. भाजप आणि ठाकरे गटातल्या राड्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ठाकरे गटाच्या 28 तर भाजपच्या 32 कार्यकर्त्यांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाठीमाराचे आदेश वरून येतात. छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. अंतर्वारीत लाठीमाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण होता? आदित्य ठाकरेंचा सवाल. पैठणमध्ये मराठा आंदोलकांनी आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला. ठाकरेंच्या लढतीत 1 लाख 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आदित्य ठाकरे यांची आंदोलकांना ग्वाही. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अटकेत असलेला आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
बदलापूर प्रकरणी पीडित चिमुकलीच्या बाजूने असीम सरोदेंकडून वकीलपत्र दाखल. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात घाई केली आणि अपुरी कलम लावल्याचा सरोदेंचा आरोप. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि दोन्ही सेविकांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. बदलापूर प्रकरणातील शाळेचं मागील 15 दिवसांचं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतनं ही बाब समोर आल्याची मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. बदलापूर प्रकरणातील पीडित मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर घेणार. डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याची मंत्री केसरकरांची माहिती. सांगलीच्या पलूसमध्ये राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ रास्ता रोको. बदलापूरमधील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या, आंदोलकांची मागणी. महिला अत्याचाराच्या घटनांवरून खासदार प्रणिती शिंदे संतापल्या. आपल्या मुलांसोबत 1 तासभर बसा आणि त्यांना महिलांचा सन्मान करायला शिकवा, प्रणिती शिंदे यांची पालकांना विनंती. पंतप्रधान मोदी 30 ऑगस्टला पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. यावेळी मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन. सतत सुरू असणाऱ्या पावसातही कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू. येत्या विधानसभा निवडणुकीत तरुण आणि तरुणींना जागा वाटपात प्राधान्य दिलं जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. अनिल देशमुख फडणवीसांविरोधात लढत असल्यास आमचा पाठिंबा. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. अनिल देशमुखांनी माझ्या विरोधात अहेरी मतदारसंघातनं लढावं. मला पक्षानं संधी दिल्यास अनिल देशमुखांच्या मतदारसंघातनं लढायला तयार. धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढणार. देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला अनिल देशमुखांचं वक्तव्य. धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात आत्राम यांची कन्याच निवडणूक लढणार असल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट. याबाबत आत्राम यांच्या कन्येने 3 वेळा शरद पवारांची भेट घेतल्याचंही वक्तव्य. पुण्यामध्ये आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या भूमिपूजनाच्या फ्लेक्सवर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो नसल्यामुळे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा फ्लेक्सवर आक्षेप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बद्दल आपल्याला कायमच आदर, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीही संबंध नाही. आमदार सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय मात्र निवडणुकीनंतर. भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा. रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा. राळेभात यांचं स्पष्टीकरण. कर्जत जामखेडमधूनच लढणार, ती जागा कधीच सोडणार नाही. रोहित पवारांचं स्पष्टीकरण. यावेळी जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास. आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. गडकरींच्या नागपुरातील घरी जात घेतली भेट. मतदारसंघातल्या विविध कामांबाबत घेतली भेट. माझ्या मतदारसंघांना 2 नॅशनल हायवे जाणार आहेत, याबद्दल गडकरींशी चर्चा झाली. गडकरी नेहमी विरोधी पक्षातल्या लोकांना मदत करतात. गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांनी आमच्या सोबत यावं. नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांची भुजबळांना ऑफर. छगन भुजबळ हे 100% ओबीसी नेते असल्याचंही वक्तव्य. नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे आणि प्रकाश आंबेडकरांची अचानक भेट. भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. प्रकाश आंबेडकर आणि दादा भुसे यांच्याकडनं स्पष्ट. छगन भुजबळांनी आमच्या सोबत यावं. नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांची भुजबळांना ऑफर. छगन भुजबळ हे 100% ओबीसी नेते असल्याचंही वक्तव्य. अबू आझमींनी घेतली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट. या भेटीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड. नितीन पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्वीकारलं पत्र. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतचा आरोप. तर कंगनाच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही. पक्षाकडून अधिकृत पत्र जाहीर. शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असतील तर त्यावर संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे. कंगनाच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले, तसंच ते आंदोलन चीनने घडवून आणलं होतं. कंगनाच्या वक्तव्याचा अखिल भारतीय किसान सभेकडून निषेध. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. हैदराबादच्या किम्स रुग्णालयात सुरू होते उपचार.
एबीपी माझा, उघडा डोळे